जे होताना आपल्याला पाहायला मिळेल उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय आणि धीरज सरांनी देखील ओव्हर हॅट्रिक विकेट ओव्हर हॅट्रिक जी घेतली एक छान अशी कामगिरी त्यांची देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. चला ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणताही जास्त वेळ तुम्ही घेऊ नका ही तुम्हाला मी विनंती करतो भाई. दत्त पवार मैदानावरती, त्याचबरोबर अंकुश लोहार NB ट्रॉफीचं पहिलं पर्व ज्यांनी गाजवलं होतं अंकुश लोहार मैदानावरती. शिस्तप्रिय स्पर्धा पुणे नगरीमधील स्मॅशर संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवा. स्मॅशर टीमचा 12th मॅन मी मल्हारी अप्पा गव्हाणे यांना विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्यांच्या मित्रपरिवाराचं इथे शुभ आगमन होत आहे. रुपेश वरखडे निघोजवरून आलेले आहेत. या स्पर्धेवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. गेले 4 वर्ष ते अप्पाला कनेक्ट झालेले आहेत. अगदी चांगला मित्रपरिवार पारनेर तालुक्यामध्ये अप्पांनी देखील कमवला आहे. त्यांच्या समवेत तेजस वरखडे यांचं देखील शुभागमन असणार आहे. आणि अप्पांचा सन्मान करण्यासाठी एक चांगलं आयोजन केलं. म्हणजे त्याने बरेचसे काही अप्पांबद्दल लिहिलेलं आहे. बरेचशा काही गोष्टी व्हायरल देखील झालेल्या आहेत. खरं तर त्याला गाड्याची आवड आहे, पण असा आयोजक होणे नाही. असं जसं आपण नट सम्राट चित्रपट पाहिला होता ना, असा नट होणे नाही. तसं त्याने सांगितलं असा आयोजक होणे नाही. खरं तर अप्पांवरती असणारं प्रेम, नितांत प्रेम तो इथपर्यंत पोहोचला, दूरवरून आला. फक्त कशासाठी तर मला अप्पांचा सन्मान करायचा आहे. खूप छान अशी क्रिकेटची स्पर्धा त्यांनी भरवली. मनपूर्वक हार्दिक असं त्याचा आभार असेल. तर ओव्हर टू प्रशांतजी आदवडे आणि त्यांच्या समवेत मीच प्रशांत पानमन. इस बार पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई. ऑनसाइड पर मिड विकेट क्षेत्र में गेंद को खेला गया है और इस सिंगल के साथ दत्त पवार एक ऐसे खिलाड़ी है जो बड़ी इनिंग खेलना बिल्कुल जानते हैं, बड़ी पारी खेलना बिल्कुल जानते हैं. कॉम बॉक्स दिखाई अब दे रहा है आपको. बहुत बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का. स्पर्धेचा विचार केला तर आजचा 6वा दिवस आणि tenniscricket.in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण 18 लाख सबस्क्रायबर आणि टेनिस क्रिकेटमध्ये निश्चित क्रांती करणारा यूट्यूब चॅनल आहे. संतोष नाणेकर टीम अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती. दत्त पवार 1 वरती तर अंकुश लोहारने आपलं खातं खोललेलं नाही आहे. फिलहाल सुमित अवडी प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. इस वक्त रास्ता तक बल्लेबाजी करना चाह रहे थे. एक बार फिर बढ़िया गेंदबाजी. पहले ओवर की बात करें तो शुरुआत अच्छी की है सुमित अवडी ने, काबिलियत है. लेकिन पिछले मैच में देखिए जब आरबी के खिलाफ खेल रहे थे संभाजीनगर के खिलाफ, तब बल्लेबाजों ने इनके ऊपर हमला किया था. पहले ओवर में 16 रन अर्जित किए थे बल्लेबाजों ने. अनिल जाधव ने प्रभावित किया था. बहुत बेहतरीन बल्लेबाजी रही थी. 16 गेंदों में 43 रन. धुआंधार बल्लेबाजी. दत्त पवार 1, अंकुश लोहार 1. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे लेकिन नियत नहीं है. राजू डाउकर वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. अनुभवी अंपायर मैदान के अंदर. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. सिद्धेश चरोली की टीम बल्लेबाजी कर रही है. मीनाक्षी शिगबन हमारे ऑनलाइन स्कोरर. तुषार कानकटे इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. दोनों हमारे स्कोरर बहुत बढ़िया काम कर रहे हैं. मैदान के अंदर अगर देखें तो समय आपको ज़्यादा नहीं लेना है. 5 ओवर का मैच है. 1 एंड से गेंदबाजी, रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सुमित अवडी. में उछाला मिस्टर चौक है. गेंद के नीचे मिड ऑन के खिलाड़ी मयूर कारंडे. और क्या छूटा, बिल्कुल सपना टूटा. सुमित अवडी ने कहा था ये मेरा कैच है, लेकिन मयूर कारंडे भी मौजूद थे मिड ऑन क्षेत्र में. इन्होंने कहा ये मेरा कैच है. सर पर हाथ चले गए. देखिए एक बार फिर ये कैच होना चाहिए था और आसान कैच था. पकड़ो क्या, जीत तो मैच, कैचेस विन द मैचेस. इंडियन स्टाइल से भी कैच ले सकते थे, ऑस्ट्रेलियन स्टाइल से भी ले सकते थे, लेकिन जब आपने वो इशारा किया था सुमित अवडी की तरफ, तब जाकर आपका बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था, शरीर का संतुलन आपका अच्छा नहीं था. गेंद के ऊपर निगाह नहीं थी. 4 रन बगैर किसी नुकसान के. सुमित अपने बॉलिंग मार्ग पर तैयार.
बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज अंकुश लोहार बैक टू द पेबल. पहिले विकेट का पतन गॉन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. एक्शन रिप्ले बिल्कुल आप देखना चाहेंगे जिस तरह से गेंदबाजी हो रही है सुमित आउटे की तरफ से. कंटे हमारे अपडेटर बहुत अच्छा काम कर रहे हैं. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. जब गेंद ऑफर मिड स्टंप पर थी और बल्लेबाज थोड़ा पीछे हटकर खेलने की कोशिश कर रहे थे और गेंद को वो खेलना चाहते थे, एक बड़े स्ट्रोक की तरफ तब्दील करना चाहते थे, लेकिन बहुत अच्छी गेंद, तेज रफ्तार की गेंद थी. टिप्पा बिल्कुल मिड स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद बाहरी किना लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है. पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू सुमित आउटे ने अपनी टीम के लिए दिलाया. यहाँ शुरुआत बहुत अच्छी है. अच्छा नियंत्रण. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं किरण बेरड. ये भी अनुभवी खिलाड़ी है. दत्ता पवार 2 पर और किरण बेरड को अपना खाता खोला. जब विकेट मिला तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है. प्रमुख गेंदबाज के तौर पर सुमित आउटे गेंदबाजी कर रहे हैं. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन गेंद बहुत अच्छी थी. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई है और फिर मिड स्टंप पर गेंदबाजी हो रही है. बल्ले का अंदर किनारा फाइन लेग पर शेष इंदुलकर है जिनकी तरफ गेंद चली गई और इस सिंगल के साथ स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर पहला प्रगति पर. अभी तक 2 सिंगल, एक वाइड बॉल, सिंगल, उसके बाद में विकेट और सिंगल है. 5 गेंदों में रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर. सितेज 11 चुरुडी. आनंदवाड़ी का टूर्नामेंट बहुत यादगार रहा था सितेज 11 टीम के लिए. चैंपियन बनी थी टीम. बहुत सारे अपसेट किए थे सितेज 11 टीम ने. वेरी गुड डिलीवरी, ब्यूटीफुल लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, पुल करना चाह रहे थे बल्लेबाज दत्ता पवार. टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. चकमा देती भी गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तानों की तरफ और टिप्पा खाने के बाद बिल्कुल छठे स्टंप से 5वें स्टंप की तरफ गेंद आ रही थी. बेहतरीन गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में सुमित आउटे की तरफ से. पहले ओवर का खेल, स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर. इस ओवर की बात करें तो अच्छा नियंत्रण. जब आप विकेट प्राप्त करते ना तो बिल्कुल फायदा होता है. फक्त विनंती एकच असेल, आता टीम मीटिंग करू नका. इथे ऋषी वैद्य सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ते लेजंड खेळाडू आहे. पप्पू तोडकर सारखा अनुभवी खेळाडू ज्यांनी ऑलरेडी रब्बी संघासाठी, भारतीय संघासाठी नेतृत्व केलेला खेळाडू आणि महाराष्ट्र पोलीस. तर दुसऱ्या बाजूला आपण अमोल म्हात्रेंना पाहतो. विक्रोली संघाचे असे कर्णधार आहेत, त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे. संयम, त्यानंतर एक चांगलं विश्लेषण, त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची परिभाषा खूप चांगल्या पद्धतीने जाणतात. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचा योग्य सन्मान मल्हारीअप्पा गबाणी साहेबांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आमच्याबरोबर प्रशांत पानबन देखील जॉईन झालेले आहेत. फिलहाल स्कोर अगर देखें तो 5 रन 1 विकेट के नुकसान पर. और प्रशांत, पहले ओवर में सुमित आउटे ने बहुत बढ़िया 90 तुले गेंदबाजी की है और सफल ओवर का खेल समाप्त हुआ है. एका चांगल्या षटकाची समाप्ती इथे होताना जे आपल्याला पाहायला मिळते हे 5 धावा या धावपलीकृत आपल्याला पाहायला मिळते. 5 धाब्यांबरोबर 1 विकेट आली आहे. ही संघासाठी महत्त्वाची गोष्ट असणार आहे. करूया मोरी लढत आहे, जिंका किंवा घरी जा. जे मराठीमध्ये म्हण आहे ना, जिंका किंवा घरी जा. म्हणजे इथे जर तुम्ही जिंकलात तर पुढे जाणार आहे. थोडं प्लीज स्पीडअप करणं गरजेचं असणार आहे. स्पीडअप करणं गरजेचं असणार आहे. मी विनंती करेल संघाचे कर्णधार पप्पू तोडकर यांना मी विनंती करेल थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं असणार आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाचे सामने आहेत ते कव्हर करणं गरजेचं आहे. वाह, काय क्लास चेंडू मैदानाच्या आतमध्ये कळला. शॉट सिलेक्शन अप्रतिम होतं. चेंडू पोहोचलाय. गणेश गायकवाड सरांचा इशारा. चेंडू येईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. खूबसूरत स्ट्रोक था. एक्शन रिप्ले देखिए, बिल्कुल थोड़ा ऑफ टर्म के बाद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को थोड़ा सा इंतजार किया और कवर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया किरण बिरन ने बॉडी रन के बाहर 4 रनों के लिए. 9 धावा या धावपलीकृती ज्या असणार आहेत. 1 विकेट जे आपल्याला पाहायला मिळते. 1.1 षटकांचा खेळ इथे संपूर्ण होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता पवार सर नॉन स्ट्राईक हँडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरावरती चेंडू येताना किरणने ते पाहायला गेले. किरणचंही कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीचं कामकाज इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईकच्या रूपाने धाविताना जे आपल्याला पाहायला मिळते 10 धावा या धावपलीकृती आहेत. 1.2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. ओपनचे खेळाडू आहेत. 10 धावा धावपलीकृती आहेत. पहिल्या ओव्हरला 5 होते, आता 5 आले. यस, 12वेही खेळाडू आहेत. कन्फ्युजन त्यांचं होतं. होऊ शकतं असं.
वाह काय जबरदस्त तडाखा आहे. आत की बाहेर इकडून आम्हाला दिसलं नाही, पण तिसऱ्या पंचांचा इशारा इथे इशारा येताना आपल्याला पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर असणार आहे. चौकार येताना पाहायला मिळतो भाई. अच्छा स्ट्रोक था दत्ता पवार, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे कि एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर आए थे. डिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था और बल्ले की बीचों बीच खेल दिया. बेहतरीन बल्लेबाजी, लेदर बॉल का अनुभव दत्ता पवार के पास है और पलटवार कर रहे हैं. गेंद को मिड ऑफ के ऊपर से खूबसूरती के साथ खेलते हुए 4 रन जीत के स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. 14 धावा धावपलीकडे आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. वाह वाह, यावेळेचा चेंडू पाहत वय क्षेत्ररक्षक दूरवरचा चेंडूवरती येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल अटेंड केला जाईल. 2 धावा इथे येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेसाठी हा कॉल आहे. गुड रनिंग, गुड रनिंग. पाहता पाहता इथे 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा येताना पाहायला मिळतील. 3 धावसंख्येच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा या धावफलकावरती असणार आहे. आम्ही सातत्याने धावफलक सांगत असतो. तुमचे 12वे खेळाडू देखील इथे आहेत. त्यांचं देखील बारकाईने लक्ष असतंय. त्यामुळे चुकी होणार नाही याची दक्षता आम्ही शांततेपणे घेतोय. 17 धावा या धावफलकावरती आहेत. 1.4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला गेलाय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका बॅटवरती चेंडू आला नाहीये. परिवर्तन त्याने सुंदर पद्धतीने केलंय. 17 धावा याच्या धावफलकावरती पाहतो. दुसऱ्या क्रमांकाचं षटक जे प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक ज्यावेळेस प्रशांत सर संपन्न झालं त्यावेळेस फक्त 5 धावा होत्या. त्यानंतर धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आला. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आत्तापर्यंत या षटकामध्ये 11 धावा ज्या खर्च केल्या गेल्यात. म्हणजे 5 चेंडूमध्ये तुम्ही 11 धावा बनवल्यात. हो हो हो, इथे इथे या वेळेचा चेंडू आपण पाहत वय षटकाची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 क्रमांकाची षटकं संपतायत. 2 षटकानंतर 17 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय सर श्रीतेज 11 सरोली ही टीम फलंदाजी करते. 2 षटकांचा त्यांनी सामना केलाय. 2 षटकांमध्ये 17 बनवल्यात. केवळ 1 विकेट आलेली आहेत आणि अजून त्यांच्याकडे 3 षटकं असणार आहेत. प्लीज पप्पू सर विनंती असेल, पप्पू तोडकर आपण असे विनंती असेल की एकत्र येऊ नका. एकत्र आल्याच्या नंतर तुम्हाला अंतिम टप्प्यात तुम्हाला कमी षटके खेळावे लागतील. 5 षटकांची 3 षटके करायला कोणालाच योग्य वाटत नाहीये. पण वेळेपर्यंत सर आपण कोणीच वेळेला काय करू शकणार आहे आपण. आणि शेवटी एवढं क्रिकेट चांगलं खेळून तुम्ही शेवटी जर 2 किंवा 3 षटकांचा सामना खेळणार तर तिथेही तुमचं नुकसान आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःकरता वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि सर्व प्रशांत इथे आत्ता आपण बघितलं तर व्यावसायिक खेळाडू आहेत. कदाचित इथून आपणही सांगणं उचित नाही आहे. त्यांना स्वतःला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सर काल आपण देखील एक गोष्ट ऑब्झर्व केली. एक जरी षटक कमी केलं ना नुकसान होत नाही असं नाहीये. नुकसान होतं, पण आयोजक कमिटी असते, त्यांना दिवस संपन्न करणं गरजेचं आहे. संपूर्ण खेळाडूचं शेड्यूल बिझी असतं. समालोचन कक्षाचं शेड्यूल बिझी असतं. डीजेचं शेड्यूल बिझी असतं. पंचांचं शेड्यूल बिझी असतं. सगळ्यांचं शेड्यूल बिझी असतं. एक दिवस इकडे तिकडे करू शकत नाहीत ते. वा, स्ट्रेट ड्राईव्ह खतरनाक खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि चुकी होताना पाहायला मिळेल. ही चुकी नाही, खूप मोठी चुकी असेल. या चुकीचं प्रायचित्य तुम्हाला भोगावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. किरण बेरेड और दत्ता पवार बहुत ही अच्छे इंटेंट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. और खास करके सुमित के खिलाफ बल्लेबाज दत्ता पवार का जो अप्रोच है बहुत अच्छा इंटेंट में देख रहा हूँ. अच्छी तकनीक है दत्ता पवार के पास. 21 धावा धावफलकावरती. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटवरती आला नाहीये. या चेंडूचं वर्णन करायचं झालं ना, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा टप्पा पाठीमागे टाकला. नकळत तिने उंची प्राप्त केली आणि बॅटवरती चेंडू आला नाहीये. 21 धावा धावफलकावरती 2.2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये सर आपण पाहिलं 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. तिथून पुढे धावसंख्या ही पुढे जाताना जी आपल्याला पाहायला मिळाली. इथे 2.2 षटकांचा खेळ संपलाय. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, चुकीच्या माध्यमातून आला, त्यानंतर डॉट आला. या चेंडूवरती काय होईल. वाह क्या बात आहे. गोलंदाजाने जबरदस्त फुलातून गोलंदाजी करतोय. इतकी वेग आहे, अप्रतिम वेग जो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड गती जी आपल्याला पाहायला मिळते. गतीवरती स्वार होतोय. आजकालच्या आत्तापर्यंत आपण जे क्रिकेट पाहिलं
आणि इथून पुढे जे पाहतोय आणि इथून पाठीमागं पाहिलेलं क्रिकेटमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. या पाठीमागे नुसते फेसरचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळायचे, पण आता टर्न करणारे, टप्प्यामध्ये बदल करणारे, 6 प्रकारचे चेंडू टाकणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक पेसने टाकतात, एक स्लोवर टाकतात, एक स्लोवर फुल टॉस टाकतायत. जशी करामत आहे त्या पद्धतीने ती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. गेल मेगरा आपण ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पाहिला असेल. वा, यावेळेस बॅटवरती त्याने फुल करण्याचा प्रयत्न केलाय. हवा तितका शॉट कलेक्ट झाला नाहीये. सिंगल येताना पाहायला मिळेल. पैलवान चंद्रकांत दरेकर शिरूर केसरी यांचं शुभ आगमन होत आहे. म्हणजे प्रशांत सर, पैलवान चंद्रकांत दरेकर म्हणजे कोण, तर काल त्यांनी एका टीमसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं. ती टीम पराजित झाली. शनी शिंगणापूरची टीम होती, ती टीम पराजित झाली. त्यांनी खेळ पाहिला आणि पराभव झाल्याच्या नंतर त्या टीमची नाराजगी त्यांनी पाहिली आणि त्यांना जेवणासाठी तब्बल 5,000 रुपये त्यांनी दिले. अगदी लांबून दूरवरची टीम होती. वाह वाह वाह, क्या बात आहे. तिथे क्षेत्ररक्षक धावेल आणि चेंडू अगदी एक टप्पा तोंडा पुढे पडला, तोपर्यंत चेंडू पोहोचलाय. मला वाटतं तिथे रणजित धावला, तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार येताना पाहायला मिळेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छी बल्लेबाजी किरण बेरड द्वारा एक बार फिर टप्पा खाने के बाद उछालता, बिल्कुल बाउंस से डरने की कोशिश बार बार हो रही है. बल्लेबाज थोड़ा क्रैम्प करने का प्रयास कर रहे हैं गेंदबाज, लेकिन फिलहाल तारीफ करने की किरण बेरड की बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. 26 धावा धावपलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.5 षटकांचा खेळ संपला. एक विकेट जी आली आहे ना, एक विकेट, ती विकेट आल्याच्या नंतर थोडी धावगती थांबली आहे, कारण षटक क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचा चालू आहे. हो, इथे प्रयत्न, इथे बॅटची यश लागली होती की काय प्रश्नचिन्ह असेल खरा, पण तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडंसं वर्णन करूयात. अगदी 26 धावा धावपली करतात. एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रशांत सर ह्या 3 षटकांचं वर्णन केलं. प्लीज एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. प्लीज मनामध्ये सूचना करत असताना तुम्ही म्हणत असाल एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. ह्या गोष्टी आम्हाला जाणवतात. तुम्हाला एकत्र येणंही गरजेचं असतं, पण दरवेळेस जर तुम्ही एकत्र आलात तर थोडीशी चुकी होताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहतोय पप्पू तोडकर सरांना या मैदानाची पूर्ण माहिती आहे. या परिसरामध्ये ते तयार झालेले आहेत. बालपण त्यांचं इथं गेलेलं आहे. ऑर्गनायझर टीमसोबत, म्हणजे आप्पांचं अजून त्यांचं नातं पहिल्यापासूनचं नातं आहेत. हे बरेचसे काही समीकरणं जुळती मिळती आहेत. त्यामुळं मी विनंती असेल, आपण त्यांना सूचना करू शकतो. एखादा हक्काचा माणूस भेटल्याच्या नंतर आपण त्याला हक्काने कसं बोलतो, तसं हक्काने त्याला बोलू शकतो. त्यामध्ये तुमचा काही स्वार्थ नाही आहे. मैदानावरती आपल्याला उर्वरित सामने देखील पूर्ण करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्रेयस इंदुरकर, त्यानंतर ऋषी वैद्य, पप्पू तोडकर सारखे दिग्गज खेळाडू या ठिकाणी मैदानावरती आहेत. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की वेळ या ठिकाणी आत्ता जर वाया गेला तर त्यानंतर त्याचं नुकसान उर्वरित मॅचेसमध्ये देखील होऊ शकतं. 3 षटकं 26 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये किरण बेरड आणि दत्ता पवार या 2 बॅटरमध्ये प्रशांत आता खूप चांगली भागीदारी रचली गेलेली आहे. दुसऱ्या गटासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली गेली. 26 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. दत्ता पवारचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे, 9 चेंडूमध्ये 14. किरण बेरडनं देखील योग्य साथ त्याला दिलेली आहे. विकास जाधवच्या हातामध्ये आता प्रशांत सर चेंडू दिला गेलाय. किरण बद्दल तुम्ही चर्चा करत होतात. किरण देखील संयमी खेळ दाखवतोय आणि दत्ता पवार थोडं शांत आहे. दत्ता पवार थोडा शांत आहे. त्याच्या डोक्यावरती थोडा बर्फ, तोंडामध्ये साखर, थोडं त्याने सायलेंटमध्ये आहे, कारण की त्याला ही 2 षटके खेळावीच लागतील. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही सायलेंट राहिलात तर कुठपर्यंत सायलेंट राहायचं हे देखील तुम्हाला ठरवता येणं गरजेचं असेल. पुढे येऊन खेळण्याचा स्टेट डायव्हला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण जिथे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. धावा येताना पाहायला मिळतात. धावा बनवल्या जात आहेत. कमी धावसंख्या होते की जास्त धावसंख्या होते, पण फाइटिंग स्कोर उभं राहणं हे गरजेचं असणार आहे. देखिए कम से कम 50 रन आपको बनाने पड़ेंगे, तभी जाकर मजा आएगा, क्योंकि सामने बैटिंग में बहुत गहराई है, बहुत सारे अच्छे खिलाड़ी फॉर्म में खिलाड़ी है. तो यहाँ से आपने 28 बनाए हैं, तो आने वाले 11 गेंद में कम से कम 22 रन आपको बनाने पड़ेंगे. तो दूसरी तरह से देखिए, यहाँ राजमुद्रा टीम कम से कम 40 के अंदर रोकने की कोशिश करेंगे. 28 धावा या धबलकरती असणार आहेत. आता आपण पाहतोय 4थ्या षटकाला जी सुरुवात झाली गेली आहे. अजूनही 11 चेंडू शेष आहेत या इनिंगमधील. वा, परत एकदा कव्हरच्या झोनमध्ये खेळलाय. चेंडू सुसाट सुटलाय, पोहोचलाय. प्रचंड गतीचा चेंडू होता, फक्त त्याने डिफेन्स केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार, 4 धावा. भिडू दे
साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. एक्शन रिप्ले में आप देखिए tenniscricket.in द्वारा बिल्कुल वो एक्शन रिप्ले आपको दिखाई दे रहा है जिस तरह से ये मुकाबला चल रहा है। तो बहुत बढ़िया, बहुत ही बेहतरीन। देखिए एक्शन रिप्ले में दत्ता पवार किस तरह से कदमों का इस्तेमाल करते हैं, थोड़ा सा आगे आए, देखा कि किन टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही है तो थोड़ा सा रोप भी बनाया और खूबसूरती के साथ गैप में खेला। टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है, बेहतरीन बल्लेबाजी दत्ता पवार द्वारा। 11 गेंदों में 20 पर खेल 32 रन, 1 विकेट के नुकसान पर। तो विकास जाधव के ऊपर हमला करने की कोशिश बल्लेबाज जरूर करेंगे। 32 धावा असेल, गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. वाह, पुढे येऊन सरसवलाय. यावेळी परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय. बॅटने तिकडे पाहिलं देखील नाही, बॅट्समनने चेंडू का पाहिलंही नाही, तोपर्यंत चेंडू पोहोचलाय. षटकार 6 धावेंसाठी. तीर से समान छू लिया आसमान, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल, बल्लेबाजी हो रही है बेमिसाल. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 38 धावा धावपलीकडे आपल्याला पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने धावसंख्या ही आपल्याला पुढे जाताना जी आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा धावपलीकडे आहेत. 1 विकेट जी आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट येणं आणि तिथून पुढचा प्रवास, म्हणजे एक फलंदाज बाद झाल्याच्या नंतर त्यांनी डाव सावरला. डावाला त्यांनी चांगली मोठी गवसणी घातली. आपली 50 धाव्यांची चर्चा चालली होती, पण या षटकाने त्यांची धावगती आता पुढे जाताना पाहायला मिळते. 38 धावा या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनाही माहिती आहे यानंतरचं अंतिमचं षटक आहे आणि त्यांनाही माहिती आहे इथे थांबलो तर आपण संपू. वाह, क्या बात है, क्या बात है. मराठीमध्ये एक सुंदर म्हणे, जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. इथे मग क्रिकेटचा खेळ बरंचसं काय शिकवतोय. ज्यावेळेस एखादा फलंदाज बाद होतो ना, तो येतो ताबडतोब फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, तो आधीच्यावरती विसंबलेला नसतो. क्रिकेटमध्ये ज्यांनी त्याचं काम करायचं ते ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते त्यावेळेस तो प्रसंगाला तुम्हाला सामोरं जाता आलं पाहिजे. संकट आले तर तुम्ही माघारी फिरायचं नाही. संकटाला तुम्हाला सामोरं जाता येणं गरजेचं आहे. संकटाच्या छाताडावरती पाय देऊन संकटालाही उत्तरास प्रत्युत्तर देता येणं तुम्हाला जमणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज आज चल रहा है. जब अंपायर ने डिसीजन दिया था तो विकास जाधव ने चैलेंज किया है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला, वाइट बॉल के लिए बिल्कुल चैलेंज किया गया, रिव्यू लिया गया है. क्रिकेट की परिभाषा को आपको जानने की जरूरत है. 38 1 विकेट के नुकसान पर है. विकास जाधव के इस ओवर की बात करें तो आज दत्ता पवार ने बेहतरीन बल्लेबाजी की है. 13 गेंदों में 26, किरण बेरन 9 रन 7 गेंदों में और दूसरे विकेट के लिए बहुत महत्वपूर्ण साझेदारी. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. मैं आपको एक बार फिर समय की तरफ लेके जाऊंगा. 4:07 का समय हो गया है. ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण क्योंकि इस ओवर की बात करें तो ये चौथा ओवर है. प्रशांत, डिसीजन पेंडिंग और सतीश बालराव तीसरे अंपायर के तौर पर टीवी अंपायर. क्या डिसिजन आएगा वो देखना बहुत जरूरी. त्याचबरोबर निसर्ग प्लेक्सचे हरीश चव्हाण यांचं शुभागमन मंचावरती होते. फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी. तो विकास जाधव ने रिव्यू लिया था, बिल्कुल इस वक्त सही साबित होता बा. रिव्यू सक्सेसफुल और दत्ता और विकास दोनों एक दूसरे को बहुत अच्छी तरह से जानते हैं, भली बातें जानते हैं. हॅलो चेक. हरीश चव्हाण यांचं शुभागमन होत आहे. गणेश सर. पाहिजे ना. हो, यावेळेसचा चेंडू पाहतो लोकलमध्ये चेंडू होता. 2 पायांच्या मधोमध चेंडू पद्धतीने आतमध्ये टाकलाय. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने तुम्ही गेलात तर सन्माननीय हरीश चव्हाण यांचं शुभागमन होते. यांच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला धावा सांगेल. 39 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 1 विकेट आहेत. पप्पू सर फक्त एकत्र येऊ नका. 4 वाजून गेलेत सर. प्लीज फक्त एकत्र येऊ नका. 4 ओवर का खेल 39 1 विकेट के नुकसान पर. किरण बेरन 9 पर खेल रहे. दत्ता पवार ने 26 बनाए. दोनों बल्लेबाज डटकर बल्लेबाजी किए, लेकिन विकास जाधव शुरुआत बहुत खराब थी लेकिन फिनिश बहुत अच्छा किया. बेहतरीन कमबॅक. नदीम अन्सारी गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धापलकरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक विकेट जे आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. सुंदर सुंदर चेंडू टाकलाय, रणजित फराटे चेंडूवरती तुटून पडलाय. वाह क्या बात आहे. ताबड किती चित्त्याच्या चपळाईने धावतोय, किती चित्त्याच्या चपळाईने धावतोय. एवढं चांगलं काम करूनही तो स्वतःवरती नाराज आहे. एवढं चांगलं काम करून तो स्वतःवरती नाराज आहे. एक गोष्ट लक्षामध्ये आली, आयुष्यात जगत असताना स्वतःवरती नाराज होता आलं पाहिजे. आपण करतो काय, आपण दुसऱ्यावरती नाराज होतो. स्वतःवरती नाराज होता आलं पाहिजे. वाह क्या बात आहे, क्या बात आहे. अंतिम षटक जे आपल्याला अगदी सुंदर पद्धतीने जे पडताना आपल्याला पाहायला मिळते, 41 धावा या धावपरीवरती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या ध्येयाच्या वरचढ कामगिरी करणं गरजेचं आहे. तुम्ही एखादं ध्येय पाहिलंय ना, ध्येयापर्यंत पोहोचलं म्हणजे फक्त तुमचं स्वप्न पूर्ण होईल. त्या ध्येयाच्या वरचढ कामगिरी करणं गरजेचं असेल. डॉट परत एकदा, परत एकदा. अच्छी गेंदबाजी खास करके नदीम अंसारी द्वारा, क्योंकि एक विकल्प आपके पास होना चाहिए, वो बिल्कुल स्मैशर के पास अब है. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं स्लॉग ओवर में. 41 धावा या धावपलीवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपल्याला करताना जो पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर गोलंदाजचे वर्णन केलं ना, पहिल्या चेंडूवरती 2 आले, त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव, म्हणजे त्या 3 चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव येताना आपण पाहिली नाही. वा, यावेळेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, जेल तिथे सुटलाय, जेल तिथे सुटला जाईल, जेल तिथे सुटला जाईल. सिंगल येताना पाहायला मिळते. 42 धावा या ज्या धबलकरती आपण पाहतोय, 42 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 42 धावा असणार आहे. स्कोर कमी दिसतोय, पण क्रिकेट आहे. 183 धावांवरती देखील विजय मिळवता येतो हे आपण 1983च्या विश्वकप मध्ये पाहिलंय. प्रयत्न, यष्टीरक्षकाची भूमिका पप्पू तोडकर इतकी सुंदर पद्धतीने साकारतात. काय रनअप आहे, काय धावतायत, काय गती आहे. वाह क्या बात है. दोघांमध्ये शर्यत लागली है. अंपायर का फैसला किया आउट नॉट आउट ये बताइए. और ये वीडियो tenniscricket.in द्वारा वायरल हो जाएगा, बिल्कुल होने वाला है. क्रिकेट में इस तरह के जो एक बार फिर नज़ारे कम देखने का मौका रिप्ले देखील आपण पाहणार आहोत. रिप्ले वरती देखील आपण येणार आहोत. किती जबरदस्तीने, किती जबरदस्त धावला तो. दोघेही धावले, दोघांना हसू अनावर झालं नाही. ही क्रिकेट आहे. हसत खेळत खेळतात, आनंदाने खेळतात. टीम मैदानाच्या दिशेने येताना जे आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. स्कोर झालाय तुषार सर 43 झालेला आहे आणि बनवायचा आहे 44. देखिए ये क्या हुआ था, एक बार फिर पप्पू तोड़कर यहाँ इन्होंने गेंद को फील्ड किया. उसके बाद में देखिए ये रेस है और गेंद को लगाया. ये देखिए जैसे कि मैराथन के लिए भाग रहे हैं. पप्पू तोड़कर रब्बी के बहुत ही फेमस खिलाड़ी है. भारतीय टीम के कितना फिट है. महाराष्ट्र पुलिस बहुत बढ़िया काम. दत्ता पवार के 29, अंकुश लोहार 1, किरण बेरड 10. बहुत इंपॉर्टेंट बल्लेबाजी रही है. लेकिन खास करके मैं तारीफ करूंगा आखिरी ओवर नदीम अंसारी, जो पहले मैच में नहीं खेले थे. जब इनको मौका मिला तब जाकर इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. ये वागोली के खिलाड़ी हैं, बिल्कुल बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा है और शानदार तरह. सुमित 2 ओवर 14 रन 1 विकेट. मुकेश दास 1 ओवर 11 रन. विकास जाधव के 1 ओवर में 12 रन. लेकिन सबसे बेहतरीन गेंदबाजी की है नदीम अंसारी ने. 1 ओवर 4 रन. कोई सफलता नहीं मिली, लेकिन आखिरी गेंद पर बिल्कुल पप्पू तोड़कर का जो एफर्ट था वो बिल्कुल कमाल का था. तो एक्स्ट्रा 3-5 ओवर 43 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 44 रनों का लक्ष्य रखा गया है. सीधे चिल्लर ने पहले बल्लेबाजी की और अब फिलहाल राजमुद्रा स्मैशर मुंबई के बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आएंगे. इंटरेस्टिंग मैच है. क्या एक बार फिर टोटल वैसे अगर देखें तो 50 वाला नहीं है प्रशांत, लेकिन फिलहाल मजा आएगा. तुमच्याकडे मी चर्चा करण्याकरता पुन्हा येईल, परंतु मैदानावरती मी फक्त विनंती करेन स्मॅशर मुंबई आपल्या आघाडीचे फलंदाज लगेच मैदानावरती पाठवा. चला. आणि त्याचबरोबर इथं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे लगेच, जास्त वेळ घेऊ नका. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 मातबर संघ, सिद्धेश 11 चरोली पुणे, राजमुद्रा स्मॅशर मुंबई. यापूर्वी आपण फ्लॅशबॅक घेतोय. प्रशांत, तुझ्या शब्दात काय सांगशील ज्या पद्धतीनं आपण मेहनत घेतली किंवा सर्व टीमने तुम्ही जी मेहनत घेतली त्याचे काही चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. फ्लॅशबॅक काय सांगशील? अगदी मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय. ही मैदानाची रचना करत असताना ज्यावेळेस या मैदानाची पाहणी झाली, बरेचसा अस्तव्यस्त मैदान होतं, खास खोलगे होते, चढ उतार होते. मैदान तयार होईल असं वाटत नव्हतं, पण ज्यावेळेस खरी यंत्रणा चालू झाली गेली, मैदानाला परवानगी मिळाली
आणि त्यानंतर मैदानाची रचना चालू झाली गेली. त्यानंतर ट्रॅक्टर JCP अगदी व्हिडिओमध्ये आपण पाहतोय जिथे आपण दिसतात ना ते मैदान तयार होते ना तिथे जे पीच दिसते तिथे ती परिस्थिती होती. खेळपट्टी आपण पाहतोय अशी परिस्थिती होती. बरेच जणांचं सहकार्य या मैदानाला लाभलं. त्यामध्ये आमचे दीपक मोरे, भरत भालेराव असतील, बरेच जण यायचे, रविराज असेल, गणेश असेल, जसा वेळ मिळेल रोहित दादा असेल, हे सगळे जण यायचे, बारकाईने पाहणी करायचे. आप्पा तरी इथेच असायचे, शहानिशा करायचे कसं काय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी. बरं एकच मैदान पाहिलं नाही, अनेक मैदान पाहिल्याच्या नंतर मैदान इथे मिळालं गेलं. एक गोष्ट मला म्हणजे सातत्यानं त्याची माहिती आपल्याला मिळते, अर्थात त्यावरती मी तुमच्याकडे परत येणार आहे. परंतु बॅटर मैदानावरती चला. म्हणजे 11वं पर्व आहे म्हणून पहिल्यांदा 10 मैदानं पाहिली गेली. 10 मध्ये आपल्याला यश नाही मिळालं. 11व्या मैदानावरती आपल्याला इथे मंजुरी मिळाली आणि त्यानंतर 11व्या पर्वाकरता हे मैदान उपलब्ध झालं, ते सुसज्ज झालं. चला सामना सुरू होतोय. तोही विषय आहेच. मला वाटतं 11 पर्वाची 11 मैदानं आहेत. 11 पर्वाची 11 मैदानं म्हणजे 2014ची सुरुवात इथून झाली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या पर्वाचा खेळ इथेच झाला होता. त्यानंतर आपण बघितलं तर 10 मैदाने बदलली गेली. आणि बघ 11व्या म्हणजे एकावर एक म्हणजे आपण बघितलं तर 11व्या पर्वाला पुन्हा एकदा तेच मैदान आहे. धावपैकीवरती धाबा आहेत 39, 44 धाबांचं आव्हान. मैदानावरती आघाडीचे फलंदाज सज्ज असतील इंदुलकर, आकाश जहांगीर. आकाश की अगर बात करें तो पहले मैच में शुरुआत इन्होंने बहुत बढ़िया की थी और उसके बाद में इनका विकेट गिर गया था, तो सुरेश इंदुलकर रन आउट हुए थे. तो इनके ऊपर निगाह रहेगी. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए है. फक्त एकच विनंती आहे, सातत्यानं या ठिकाणी करतोय. 4:15 झालेत. 4:15 झाले. जास्त वेळ घेऊ नका. त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सिद्धची 11 क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. यानंतरचे जे सामने आहेत आत्ताच आम्ही उद्घोषणा करतोय. 4 षटकांचे सामने यानंतरचे होणार आहेत. 2 सामने आहेत ते 4 षटकांचे होईल. त्यामुळे आता वेळ वाचवणं हे बंधनकारक असणार आहे. चला आपापल्या जागेवरती चला. इतकं स्लो चालल्यानंतर इतकं स्लो चालू नका मित्रांनो. प्रशांत असं वाटतं की टेस्ट क्रिकेट खेळतात. टेस्ट क्रिकेटला पण एवढं आपण धीम्या गतीनं चालत नाही. चला घाई करा, बॉडी वॉर्मअप करा. चला आपापल्या जागेवरती. आकाश आणि श्रेयसची जोड़ी मैदानावरती. देखिए 44 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त हुए? आने वाले 30 गेंदे आपको मैं जरूर बताऊंगा. बल्लेबाज आकाश स्ट्राइक रेन पर. धीरज गच्ची अपनी बॉलिंग बात पर तैयार गेंदबाजी करने के लिए. फील्डिंग की जमावट देखिए इस वक्त एक फ्लैंक स्लिप पॉइंट क्या हुआ. डीप स्ट्राइक पर मिड ऑन, उसके साथ डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी स्क्वायर लेग पर और एक खिलाड़ी फाइन लेग पर क्षेत्र पर मौजूद है. आकाश सामना करेंगे गेंदबाज धीरज का. छोटी गेंद पर प्रहार किया ऑन साइड पर. बहुत बढ़िया तरीके से गेंद. 1 2 3 4 1 2 का 4 बॉल रन के बाद 4 रन. पहिला चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकारांनी सुरुवात होताना पाहायला मिळते. एक दमदार सुरुवात होताना पाहायला मिळते. समीकरणाच्या दिशेने परत एकदा घेऊन येईन तुम्हाला. पहिल्या चेंडूवरती एक चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. जी सुरुवात असणं गरजेचं आहे ती सुरुवात चौकाराच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. आकाश चौके के साथ आगाज करते हुए स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. नो लुक स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया. क्या कामयाबी मिलेगी? गेंद जाएगी डी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका. कंटिया में एक्शन रिप्ले जरूर दिखाएंगे क्योंकि इस वक्त नो लुक स्ट्रोक खेला गया. बहुत सारे स्ट्रोक आ रहे. देखिए एक बार फिर या गेंद को नहीं देखा. गुजरात के प्रदीप पाटिल ने बिल्कुल इस तरह का नो लुक स्ट्रोक खेला था. उसके बाद में बहुत फेमस हुआ ये स्ट्रोक. आकाश नो लुक स्ट्रोक खेलते हुए 4 रन अर्जित किया और रन संख्या 8 रन. इस बार सीधा कॉम्बो की तरफ गेंद आ रही है. मैं आजाद परिंदा हूं, आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. गगनचुंबी छक्का.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 14 धावसंख्येवरती पोहोचली जाते. बॅक टू बॅक चौकार आले सर. त्यानंतर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला हे 2 चेंडू आणि त्यानंतरचा मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. क्लास 1 फटका जो आपल्याला पाहायला मिळतोय. हे 14 धावा धावपडीवरती आहेत. 27 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. म्हणजे पहिल्याच षटकामध्ये सामना कव्हर करण्याचा प्रयत्न चालू आहे. नीरज प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. इस बार भी हवा में क्या बात है, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी और बॉलर के सर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. सीधी बात, नो बकवास. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याज दर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. आकाश गेंद को तारा बंडल में खेल रहे हैं और सबसे अच्छी बात है इनके पिटर में अलग अलग एक फुल शॉट इन्होंने खेल दिया. नुनुक शॉट इनके बल्ले से आया. उसके बाद में गेंद को लॉफ्ट किया था बॉलर के सर के ऊपर से. इससे पहले एक बार फिर बैकफुट पर बहुत अच्छा स्ट्रोक था. लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ. शानदार बल्लेबाजी आकाश जांगिड़ द्वारा. स्प्रिंग ऑन 20 ऑफ्टर की बार कट करना चाह रहे थे लेकिन इस वक्त गली में खिलाड़ी तैनात थे. पॉइंट चित्र में खेलना चाह रहे थे. ये अच्छी गेंद धीरज की कमबैक करने की कोशिश कर रहे हैं. स्कोर 20 बगैर किसी नुकसान के. 5 गेंदों का खेल. 5 गेंदों में 20 रन बनाए आकाश जांगिड़ ने. धीरज गच्ची की बात करते तो प्रमुख गेंदबाजी. आपको विकेट लेना बहुत जरूरी. बेहतरीन बल्लेबाजी अभी तक रही है. आत्मविश्वास के साथ कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी करते हुए आकाश. इस बार काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा. स्कोर 21-21 पर नन. 44 रनों का लक्ष्य और पहले ओवर में क्या बेहतरीन बल्लेबाजी रही है बल्लेबाज आकाश की. टाइमिंग, एक बार शरीर का संतुलन, शॉट सिलेक्शन बहुत मायने रखता है. तो जल्दी गेंद को परख पा रहे हैं और उसके बाद में बड़े स्ट्रोक. छोटी गेंद बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए. इस ओवर का अंजाम दमदार. इस ओवर का अंजाम शानदार. रन मिलेंगे 4. मैग्निफिसेंट बैटिंग. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. मैं आकाश को देख रहा हूं, उनके चेहरे पर मुस्कुराहट आई है. क्या बेहतरीन बल्लेबाजी की है. ड्रीम स्टार्ट. पहले ओवर में 25. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से आकाश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. प्रशांत पहले ओवर में 25 है तो बल्लेबाज ने बेला लूटा और गेंदबाज का दिल टूटा. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या. त्याने सामना जवळजवळ कव्हर केलाय. कारण आकाशने आकाशाला गवसणी घालणारे फटके जरूर खेळले. 24 चेंडू शिल्लक आहेत. 19 धाव्यांची जी गरज जी ते असणार आहे. 24 चेंडूमध्ये 19 धावा. इथे बदल करायचा असेल तर इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. इथे जर बदल करायचा असेल तर पार्टनरशिपचा विचार करावा लागेल. जर पार्टनरशिप तुटली, न्यू बॅटर आला, तिथून पुढे बदल होऊ शकतो. क्रिकेट आहे. एक 25 धावा धावपल आता पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. प्रदीप. इस बार अब श्रेयस तेंदुलकर. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है. दोनों तरफ बराबर की पिटाई है. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. प्रदीप नैनीत के पहली गेंद पर बहुत ही अच्छा स्ट्रोक श्रेयस तेंदुलकर का. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे प्रदीप नैनीत. ये अच्छी गेंद है. टप्पा खाने के बाद तो थोड़ा सा नीचे रही है. ऑफन मिड स्टंप पर गेंदबाजी हो रही है और बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है. किरण ने गेंद को रोकने का प्रयास किया. बल्लेबाज ज्यादा नहीं भाग रहे हैं. और प्रशांत, आपने कहा कि केवल गेंदबाज बदलना चाहिए. मैं तो समझ सकता कि गेंदबाज तो बदलना चाहिए, गेंदबाजी में परिवर्तन होना चाहिए. अभी आपको विकेट चाहिए, गुच्छे में विकेट चाहिए, तभी जाकर आप कमबैक कर सकते हैं. देखिए समीकरण 22 गेंदे 14 रन है. ये मैच बिल्कुल गेंदबाजों के लिए चैलेंजिंग बनता हुआ और बल्लेबाजों ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है. लाजवाब बल्लेबाजी आकाश जांगिड़ की जो 24 पर खेल रहे हैं. श्रेष्ठ की बात करते 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इत्मीनान के साथ बल्लेबाजी रही है. कोई दिक्कत अभी तक तो नहीं है. एक फ्लैंक स्लिप पॉइंट का वह इस ट्रैक के खिलाड़ी दायरे के अंदर. इस पर लॉन्ग ऑन के खिलाड़ी बाउंड्री की तरफ और मिड ऑफ को दायरे के अंदर रखा हुआ है. अच्छा स्ट्रोक. बल्ले के बीचों बीच भागने की जरूरत नहीं है. मारा कम, घसीटा ज्यादा. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. भिडू
साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. एक्सलेंट बैटिंग बाय आकाश. इस बार पैरों पे गेंद थी और बढ़िया, बहुत अच्छी एक बार फिर फील्डिंग दायरे के अंदर. गति परिवर्तन करना जानते हैं प्रदीप नैनीत. इस ओवर की बात करें तो 4 गेंदों में 9 रन. 34 बगैर किसी नुकसान के. ओवर दूसरा प्रगति पर आकाश जांगड़ ने अभी तक 28 रन बनाए, 8 गेंदों का सामना किया है. बैक चले गए, आंसर पर शॉट अप पूर्ण किया. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जा रहे, किरण भाग रहे, गेंद को बिल्कुल रोकने में एक बार फिर कामयाबी मिलेगी. दूसरे के लिए पलट गए दोनों बल्लेबाज. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए खिलाड़ी. देखिए इस ओवर में मिडल और लेग स्टंप पर ज्यादा गेंदबाजी हुई है और जो टेस्ट क्रिकेट की लाइन होती है, मतलब वो 4 मिनट का एरिया, उसको टारगेट करने का प्रयास प्रदीप नैनी ने किया, लेकिन विकेट टेकिंग बॉल बहुत महत्वपूर्ण है. अब आपके पास ज्यादा बैंक बैलेंस नहीं है. दूसरा ओवर 36 बगैर किसी नुकसान के. आकाश 30 पर केंद्र 9 गेंदों का सामना किया. अभी तक अच्छी पारी रही है. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया. यहां से अगर देखें तो गेंद वन बॉल की तरफ जा रही है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर. गेंद बॉल लाइन की तरफ जाती हुई यह लगा एसपीएल दमदार 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. एक्सलेंट बैटिंग में आकाश 34 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 10 गेंदों का सामना किया. स्कोर 40 रन बगैर किसी नुकसान के. इससे पहले बहुत संघर्ष किया था सारे खिलाड़ियों ने, लेकिन देखिए एफर्टलेस बल्लेबाजी इस मुकाबले में आकाश और श्रेष्ठ द्वारा. प्रदीप नैनी के ओवर में 15 रन आए हैं. प्रेशर बिल्कुल इस वक्त गेंदबाजों के ऊपर. केवल 4 रनों की जरूरत है. 18 गेंदों का खेल अन्ना बाकी. अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम स्मैशर्स राजमुद्रा. तानाजी मंसूरी के हाथ में गेंद. ये भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, लेकिन अब समस्या ये है कि आपके पास बैंक बैलेंस ही नहीं है लड़ने के लिए. केवल 4 रन चाहिए. 12 गेंदों में 40 रनों की एक बेहतरीन साझेदारी. श्रेष्ठ इंदुलकर 5 और आकाश ने पूरी तरह से डोमिनेट किया. उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है. क्या बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर. और शानदार सिक्सर. गेंद 18 मंडल में. आकाश के बल्ले से यह विनिंग स्ट्रोक है. मैग्निफिसेंट बैटिंग. लुक एट द शॉट. Just playing on to the onside. Thank you. Towards the cow corner reason and beautiful batting by Akash Jangid. Score 46 पर रन. इसका मतलब ये मुकाबला समाप्त हुआ. राजमुद्रा कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. प्रशांत पानवन आमच्या बरोबर जॉईन होतील. लगेच टॉस केला जाईल. महत्त्वाचा सामना थँक्यू असेल. सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणाला जातोय सांगा आणि लगेच टॉचही होईल. या ताबडतोब पहिल्यांदा टॉस करून घ्या. मी निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील सांगेन. कोणाला जातोय सांगण्याची मला वाटतं गरज नाही आहे. जो खेळाडू तुमच्याकडे मंद पावलाने येणार आहे तो वेगाने येईल आणि त्यालाच मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. अर्थात एक शानदार बॅटिंग. एकूण आपण बघितलं तर 34 धावांची धुवाधार खेळी 10 चेंडूमध्ये आकाशने साकारली आणि म्हणून या सामन्याचा तो हिरो ठरतोय. वेळ वाचवलाय थोडा या सामन्यात. चंद्रकांत पैलवान साहेबांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचंय. ताबडतोब आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहे आणि 2 कर्णधारांना मी विनंती करेन या ताबडतोब दरेकर बिर्याणीचं कुपन देखील आपण देणार आहोत.